एका फोटोवरून कोणाशीही संबंध जोडणं गैर, स्वतःच्या राजकारणासाठी महिला कलाकारांचं नाव घेणं बंद करा। सुरेश धसांच्या वक्तव्यानं व्यथित अभिनेत्री प्राजक्ता माळीचा हल्लाबोल, तर मुख्यमंत्र्यांकडे सुरेश धस यांच्यावर कारवाई करण्याची मागणी। संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडमधल्या सर्वपक्षीय मोर्चामध्ये धनंजय मुंडेंवर हल्लाबोल, नवा हिटलर जन्माला आला का, सुरेश धस यांचा सवाल। तर आकाचा बाप धनुभाऊच मुंडेंना मंत्रिमंडळातून हकला, आव्हाड यांची मागणी। पंकजाताई तुम्ही चुकला, उत्तर द्या। देशमुख कुटुंबियांची भेट न घेतल्यानं सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर टीका। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या 3 मारेकऱ्यांचीही हत्या, अंजली दमानियांचा खळबळजनक दावा, तर दमानियांचा आरोप बोगस, संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर। बीड प्रकरणामधील आरोपींची संपत्ती जप्त करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सीआयडीच्या अतिरिक्त महासंचालकांना आदेश। बंदुकीसोबत फोटो असणाऱ्यांचे परवाने रद्द करण्याच्याही सूचना। प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट, परभणीच्या घटनेवर दोनही नेत्यांमध्ये 1.5 तास चर्चा। मृत सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला 1 कोटीची मदत जाहीर करण्याचीही मागणी। रवींद्र चव्हाण भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष होण्याचे संकेत, शिर्डी अधिवेशनामध्ये अधिकृत घोषणेची शक्यता। 2029 मध्ये 100% भाजपसाठी मोर्चे बांधणी। सलमान खान सोबतच्या मैत्रीमुळेच बाबा सिद्दीकींची हत्या झाल्याचा पोलिसांचा निष्कर्ष। अनमोल बिश्नोईनेच हत्येची सुपारी दिल्याची आरोपपत्रात माहिती। एसआरए वादामधून हत्या झाल्याचे आरोप फेटाळून लावले। मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारचा अपघात, शूटिंगवरून परतताना कांदिवली पूर्व परिसरात कारनं 2 मजुरांना उडवलं, एकाचा मृत्यू, तर उर्मिला कोठारेसह ड्रायव्हर सुद्धा जखमी झाल्याची माहिती। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, अर्थनीतीचा क्रांतीसूर्य अनंतात विलीन।